थँक्यू सो मच सौरभ पाटील उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. चला मॅच मध्ये जाऊया. दिव्याच्या विरोधात दावडी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरकले मात्र कॅच ड्रॉप झालाय. प्रथमेश होते लॉंग ऑनला. हो स्क्वेअर ऑफ दी विकेट. डीप मिड विकेटला फटका चांगला आहे. रन्स मिळतील पुरेपूर 4. गुड शॉट. पहिलं षटकामध्ये 11 धाबा आल्या विवेकच्या. चांगलं षटक राहिलं या टीम दिवा संघाच्या बाजूने. वन डाऊनला पाहतोय वन डाऊनचा खेळाडू रणजित पाटील वन डाऊनला आलाय. प्रदेश पाटीलला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. बिग हिट. बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय बॉलला. वाडिश लॉंगांच्या वरून शानदार षटकार. प्रितेशच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय षटकाराने. पुन्हा एकदा फुल टॉस. काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर आल्यात. खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलेला चौकार. गुड शॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आले आणि त्यानंतर आता अटॅकिंग ला सुरुवात झाली. म्हणजे 2 चेंडू 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी निघाले होते मात्र नकार देत असताना एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. कॅचचा कॉल होता. 2 फिल्डर पाहतच राहिले. चेंडू जायला डिपिश कव्हरला थांबलाय तिथे. चेंडू 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. आता 3 धावा पहा मिळत असताना
पुन्हा एकदा रनआउट करण्याची संधी होती. सेकंड पॉवर प्ले सुरू असताना पाहतो आपण. बॉलला उडवण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू आलाय आणि पस्लिपला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद, दुसरा षटक सुद्धा संपलं, दुसरा खेळाडू बाद झाला. धावसंख्या दावडी संघाची 26. धावसंख्या 26 आहे. 26. 2 षटकांचा केस संपलाय. नवीन बॅटर रुपेश मैदानावरती. धावा झाल्यात त्या 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. याच्यानंतर उसरकर आणि आगासन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे. फुल टॉस, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, पहिला फुलटॉस होता, मात्र त्यानंतर तिसरं षटक. पटका चांगला, कॅचचा कॉल, खराब फिल्डिंग, चेंडू चालला डीप मिड विकेटला. चौकार. चला पुढे जा, अजून पाठीमागे गेलाय बघ चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर, आणखीन एक डॉट आलाय. षटकारानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा पुढे आलाय. खराब फिल्डिंग केले जाते. पुन्हा 2 धावा. एक.
पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू डॉट आल्यात. मध्ये 2 आल्या होत्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा आता 36. 3 ओव्हर मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 36. पाणी घेऊन जा. 12 खेळाडू पाणी घेऊन जायचंय. हा मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय बा. वाईड बॉल. 1 धाव अवंतर मिळेल. दोन धावा. हो पुन्हा एकदा त्या ठिकाणी कीपर बीट झाले. चेंडू चाललाय पाठीमागे. 2 धावा. लेग बाईट्स 2 धावा आणि एकूण धावा झाल्यात त्या 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. हो पुन्हा एकदा डायरेक्ट हिट हो नाहीये त्या ठिकाणी पाहतोय आपण. त्रेचाळीस ही धावसंख्या. चौथं षटक मार्गस्थ. तीन झाल्यात. 43 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात तुम्हाला. हो पाठच्या रडारामध्ये आला. फेकून दिलाय. षटकार. 6 धावा.
चला षटकाराने धावसंख्या फुलटॉस पुन्हा एक षटकार वन मोर आणखीन एक ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता एक धाव कंप्लीट केली सेकंडचा कॉल नकार दिला जातो आणि एकच धाव 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय धावा झाल्या ते एकूण 56 धावा स्कोरबोर्ड वरती हा हेलिकॉप्टर उडवलाय मात्र लँड झालाय बाहेर की काय हो नाही नाही वाचवलाय स्वतःचा धावसंख्या 57 हो तिसरा षटकार या ओव्हर मध्ये अगोदर लागोपाठ 2 आले होते त्यानंतर एक धाव आली 2 आले आणि परत 6 म्हणजे तिसरा आहे त्याचा रुपेश पाटील जो 4थ्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी आणि धावसंख्येचा डोंगर उभा करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या त्यानंतर 15 त्यानंतर 10 मागच्या ओव्हरमध्ये प्रथमेशच्या विरोधात 20 आल्या पुन्हा एकदा मस्त बॅटिंग करत असताना रुपेश पाटील नऊ चेंडू 31 धाबेवरती खेळत असताना रुपेश पाटील हिराशेठ वालिलकर यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर या हिराशेठ वालिलकर थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर या VCC उसारगडचा कॅप्टन उपस्थित आहे शेवटचा अखेरचा कॉल ओमसाई आगासे टीमच्या कॅप्टनला बघा अन्यथा उसारगड टीमला टॉस विजय दिला जाईल टॉससाठी लवकर या
दोन्ही टीमला देऊयात लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. लक्ष गाठायचं आहे 89 धावेचं. पहिलाच बॉल. बॅटला बॉल स्पर्श होऊन पॉइंटच्या दिशेनं. या बॉलवरती मिळते सिंगल. अश्विन आणि नमित अशी सलामी जोडी. अश्विननं सुरुवात केली 1 न. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवीला तुम्ही पाहताय. वाईट बॉलचा इशारा लेग स्टंपला सोडून जात असताना पहिल्या फेरीत तिसरी मॅच तुम्ही पाहता. दिवाजी त्यांना फाईट करते दावडीचे राकेशजी तवले. जर मॅचला एन्जॉय करत असतील राकेशजी तवले तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. गुड लाईट स्पोर्टवर या बॉलनं उचली घेतली. वाईट बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड होईल स्कोरबोर्डवरती. का बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये रुपेशनं, ज्याच्या बॅटमधनं लागोपाठचे 5 बॉल 5 षटकार तुम्ही पाहिले. शेवटच्या ओव्हरमध्ये 49 नाबाद राहिला आणि टोटल 88 आणि समोर 89चं लक्ष तुम्हाला पार करायचं आहे या मॅचमध्ये टीम दिवा संघाला. फुल टॉस होता इथे मात्र लाईक V4 OUT. नमितची विकेट शून्यावरती. लागलेला दिवा टीमला 3 ला पहिला धक्का. फलंदाज बाद. ओम साई अगासनच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी उपस्थित राहा. टॉस विन ना. हा मग टॉस विन आहे ना तुम्हाला तरी पण त्यांना बोलवायला लागेल ना भाऊ. काय बोलतो आपण एक 3 ओव्हर मॅच झालं पहिल्यांदा. लोअर फुल टॉस क्लिक केला. वॉल शॉट खाली क्षेत्र. बॉल चाललाय दन 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 करत. मिड विकेट सीमा पार. पहिला उत्तरार्धाचा दमदार चौकार 4. चार न स्कोर पुढे चालला. समाधान वालिलकर आम्हाला सांगतील. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल शरला स्पर्श झाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. MTC लाईव्ह चांगले क्रिकेट विथ द क्वालिटी. यूट्यूबच्या माध्यमातून जे लाडके प्रेक्षक आम्हाला टीव्हीवरती स्मार्टफोनवरती जे पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे उपस्थित प्रेक्षक त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. फटका चांगला 8 फीटच्या वरनं. खाली क्षेत्र फिल्डर पोहोचतील का. चेस मोठी आहे त्याच्यासाठी पण तिकडे तो पोहोचलाय की काय. पण बॉलने त्याला चकमा दिलाय शेवटच्या क्षणाला. आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहताय धावा धावपळकावरती 12 या आकड्यावरती. एक बॉलचा केला अजूनही शिल्लक आहे. 12 धावा स्कोरबोर्डवरती. शरलापासून दूर ठेवला. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईटचा इशारा मेघनाजी पाटील सरांचा आणि बंटी वालिलकर असे नामांकित 2 पंच. बंटी वालिलकर तुम्ही स्क्वेअर लेगला पाहता. संजू स्पोर्ट्सचे ते ऑनर देखील आहेत. शॉप आहे त्यांचा स्पोर्ट्सचा कोलेगाव इथे. फटका फसला. झेलची शक्यता. विकेटची चान्स आता. शॉर्ट ऑफला पकडलाय झेल आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्डवरती रणसंख्या 13 या आकड्याला. लागणारा दिवा टीमला दुसरा धक्का.
सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. नितेश पाटील आला पहिलाच बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये. थोडी मिसफील. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलतील तोपर्यंत एकच धाव. भलं मोठं लक्ष पार करायचं 89चं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 15+ धावा हव्या होत्या. 13 वरती 2 विकेट गेल्यात. मोठे ठावे मॅच जिंकायची असेल तर. काय शेवट गोड केली रुपेश पाटील. त्याचा नावाचं वादळ मैदानामध्ये पहिल्या इनिंग मध्ये का बॅटिंगला जबाब. गती कमी लेन पीक केली. वॉट अ शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं पण बॉल इथे थांबलाय जरूर. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे बॉल थांबलाय. या बॉलवरती धावा मिळाल्या 2 स्कोर पुढे चाललाय. 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल खोदून काढला. या बॉलला सरळ चाललाय बॉल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लंगॉलला बीट करून सीमा पार. या चौकारानं स्कोर पुढे जाईल 20. गती कमी व्हेरिएशन. बॉल समोर ठेवला. बीट डॉट बॉल. वीस धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय. फटका चांगला पॉइंटला. बीट करून बॉल थर्ड मॅन सीमा पार. चौकारानं स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील नितेशचा. समोर जयेशला पाहताय. स्विच हिट. व्हॉट अ शॉट. बॉल वेगानं डीप कव्हर. पॉइंट सीमा पलीकडे 4 रन. 4च्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 28. रवी पवार आला तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑल ऑन द कार्पेट. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्डरला सेकंडचा कॉल दिला. सेकंड झाली आहे. पूर्ण 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 30. बघा व्हाईट बॉल साठी विमर साठी रिव्ह्यू आहे. शॉर्ट रन साठी रिव्ह्यू नाहीये. लक्षात असू द्या. ऑन फील्ड अंपायर
षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बट विकेटला फिल्डर त्याच्या हातामध्ये देऊन बसलाय. पकडलाय झेल विकेट मिळतीये रवीला. आणखीन एक तिसरा धक्का टीम बॅटिंग करणाऱ्या दिवा टीमला. यश आलाय. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल बीट केला यशला या बॉलनं. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रणसंख्या पाहता त्या 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होईल रवी. पडला जसा समोरून बॉल न उंची घेतली. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल बतलातला कडा बॉल मागे चालला तुम्ही पाहता. विकेट किपर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 31 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल षटकातील. मोठाट केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. यशस्वी षटकाची सांगता. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 31. उडवलाय बॉल उंच गेला. मस्ता बेगा फिल्डर मिड विकेटचे पोचू शकत नाही. बॉलवरती जातील. पहिला टप्पा बॉल उचल तोपर्यंत या बॉलवरती मिळते 1 रन. रुपेश पाटील आला ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये 49 नाबाद राहिला. तो आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नेक्स्ट मॅच VCC उसारगर ओमसाई अगासन. तुम्ही देखील सज्जरा अगासन टीम. जर तुमचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. स्विच इट. जोपर्यंत उचलतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या ओमसाई आगासन कॅप्टन लवकर या. ओमकार या लवकर या बाबा. बघा VCC उसारगला टॉस विजय दिला जाईल हे लक्षात असू द्या. दिलाय विजय. पुढचा बॉल. हा देखील बॉल डॉट आला आणि अशा रीतीने तुम्ही पाहता 4 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये फक्त आल्या धावा 3. त्यामध्ये 4 डॉट बॉल, 1 डबल आली, 1 सिंगल आली आणि 3 ओव्हरचा खेळ संपला 34.
89चं टार्गेट आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 34. वाईड बॉल. गुरुनाथ पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्याला पाहता. पडला बॉल, त्याच्यानंतर बॉल खाली जायला. आणखीन एक डॉट बॉल. पहिला वाईड बॉल, त्यानंतर डॉट बॉल तुम्ही पाहताय. भलं मोठं लक्ष ठेवला, त्या लक्षापर्यंत पोहोचत असताना योबेसा डेफिनेटली फॉरेस्टर डिस्टन यशदी उद्ध्वस्त केली आहे आणि इथे दांडी गोल यशची विकेट. विवेक आला, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या उत्तरार्धामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आपण पाहिले. याचंच कारण भलं मोठं लक्ष पार करायचं होतं. मोठ्या हिट पासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवलाय. विजयाचा जवळ आता दावडी टीम. शफल झाला अक्रॉस द लाईन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत सीमा पार. चौकार. वेळ गेली, सत्ता गेली, शानपण सुटलं. हे शानपण तुम्हाला अगोदर कुठेतरी सुटलं असतं तर कदाचित तुम्ही धावापर्यंत पोहोचला असता. असे चौकार सुरुवातीपासून हवे होते आणि आता आलाय हा चौकार. हा चौकार फक्त तुम्हाला स्कोर पुढे घेऊन जाईल. किती रन तुम्ही हरता आणि खऱ्या अर्थाने या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला तो 39. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, त्याला देखील खेळून काढलाय. फिल्डर लॉंग ऑनला, त्याच्या डोक्यावरनं. आउटफील्ड थोडी खराब आहे, याचाच फायदा कुठेतरी खऱ्या आता बॅटिंग करणार टीमला. चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 43. शेवटचा बॉल. फटका चांगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय टीम दावडी संघाला. खूप खूप अभिनंदन. हाडलं टीम दिवा आणि तुम्हाला देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये भाग घेतला. चला VCC उसारगर टॉस जिंकलाय. डिसिजन काय तुमचा तेजस? चला फायनल आज एक मॅच एक्स्ट्रा देखील खेळवायची प्लीज. काल आई गावदेव क्रिकेट संघ कौसा या स्पर्धेच्या